असली काय कोण घेतय. चल बाबा चल चल रे ना तारे दनार नार रतना काय अप्पा अरे कुठे गेला होता. बस जरा बस. अरे दमलेला दिसतोयस. खरसंडेल गेलतो. अरे केवढा दमलाय तू. घे पाणी घे पी. खरसुंडी जनावरांच्या बाजारात गाय ऐकायला गेलतो. अप्पा अरे पर तू गाय ऐकालायस का. अरे का म्हणजे 3 वर्ष झाले. पाऊस आहे का गावात. प्यायला पाणी नाही. गायला चारा कुठून मिळणार. जोर दूध देत होती तोवर त्याला मिठाचा प्रश्न नव्हता. 40 रुपयाची एक पेंडी आहे. हिला 40 रुपयाची पेंडी द्यायची. घराकडे कोण बघणार. बरं अप्पा तुला सांगतो तुझी ही गाय कोणी बी विकत घेणार नाही बघ. असं कसं. अरे तुला सांगतो मागच्या वेळेला गाय होती ना माझी ती गाय बाजारात जाऊन विकली. कारण ती दूध देईना. भाकड गाय होती पण तरी तिला जी किंमत मिळाली ना त्यात भर घातली आणि दूध दुभती गाय घेऊन आलतो. पण यावेळेस तसं झालं नाही बघ. जो तो येतो नुसतं बघतो राणीकडून निघून जातो. अप्पा अरे जमाना बदललाय आता. त्यापेक्षा मी म्हणतो ही गाय दान करून टाक. नामा अरे नामदेवा. हा अरे माझा चष्मा बघ कुठं आहे त्यो. आलो आलो. कुठे ठेवलंय हे बघ. उषाखाली तर आहे. अरे नाही ध्यानात राहत माझ्या. बरं असं दे. हा बघ त्या गाईला आहे ना वैरण टाक आणि पाणी बी पाज. हो जा. ये ये घे. खा माय खा खा माझी राणी.
गोड करायला जमणार आहे का नाहीच? नाही, आता काय झालं? एवढ्या लवकर नाही. टाइम आहे अजून. किती? 2 मिनिटं काय? 5 मिनिटं? ज्या दिवशी बाईक घेशील ना त्या दिवशी. झालं काय? त्या विण्याची बाईक बसली आता तुझ्या डोक्यात. यडमट आहेस काय रे? अरे त्या वडाप मध्ये कोणाच्या बी बाजूला बसावं लागतंय. तुला काहीच नाही वाटत बघून? वाटतं ना, लय जीव जळतो माझा. पण पण काय? आई म्हणली आहे पैसे देते म्हणून बाईकसाठी. खरंच? अगं खरंच, तुझी शपथ. घे पी माय. उशीर झाला ग माय मला. पी माय माझी. पी माय पी. ए मुन्नी, कुठं निघाली आहे? तुला काय करायचंय? चल की मग मी सोडतो की तुला. तू सोडणार आहेस? बसून तरी बघ की माग. माग नको. मग कुठं? ए इकडे राह. ए तू चालवती वय? नको अगं मी चालवतो. ए ए तुझ्या घ्या. धरा. सुनीता मावशी. अय सुनीता मावशी. काय ग मुन्ने? ते गोमूत्र हवं होतं. अगं जरा आधी यायचंस की. मी आणून देतो, दुपारी आणून देतो की. दुपारी का? आज कॉलेज बिलेज नाही वाटतं. नाही ते आज रविवार आहे ना व संडे. नित्या, अरे नित्या, हा अरे उठलास का र बाबा? जा पारसाकडला जा. आज कसा काय रे तू गायच्या माग? तात्या आहे का इथं कुठं गायचं राहिला? अरे येड्या, चारा तुझ्या बाण ठेवला मी इथं. हा? नुसतं हिंडवायचं, गाईचं पण पाय मोकळ होत्यात आणि आपलाही दिवस कटतो. कुठला आलाय चारान काय? ए जरा गाईवर ध्यान ठेव. तुझ्या म्हातारीचा लय जीव आहे गाईवर. हा. बघतो. पांडुरंगा घ्या. पाणी दे. धरा. नितीन पहिल्यांदा राणी माग गेलाय. माणूस कसा बी असू दे, मी तुला सांगतो आपल्या राणीचा लळा लागतो म्हणजे लागतोच. नाही तर हा नितीन मागच्या गल्लीत दुकानात जात नव्हतं लवकर. आता पार त्या डोंगराच्या पायथ्याशी राणीला चरायला नेलाय.
झालं की नाही अगं त्याचं बी राणीला चारा मिळत नाही म्हणून जीव तुटतोय ग. त्याचा जीव राणीसाठी तुटत नाही, देवबापाच्या मुन्नीसाठी तुटतोय. काय काय बोलते तू? ए शाप देईल ते. तुम्ही काय बी म्हणा, पण ती पोरगी लई चांगली आहे. हे लय चांगली आहे. देवाला चालेल का तुझा लेख जावं म्हणून? काय बोलती? कॉलेज कर म्हणा, पोरगी नंतर बघ. म्या काय माझा बाप काय, आमच्या दोघांच्या नावापुढे नुसतं कर्ज आहे. हा कॉलेज करेल तर ह्याच्या नावापुढे डिग्री लागेल. फुकट द्यायचं का आम्ही? मग काय पैसे घेणार आहे सोय? सगळ्या गोष्टी पैशांनी नाही विकत घेता येत. बर मग ठरव तूच. बघूच आज तुझं मन किती मोठे. अय कोड्यात बोलू नको, काय ते क्लिअर सांग. हम्म. तोंड गोड करावं लागल, अय त्याशिवाय मिळणारच नाही. गप्प बस. आता आम्ही तिथं हिंडतोय कुठं कुठं ते गाय घेऊन, आणि तुम्ही असं होऊन आम्हाला 5 वाजता. कोण आलंय ग? पप्पा. अरे वा, आणलं का गोमूत्र? बरं झालं आणलंय. त्या दोडक्याच्या घरी जायचं होतं ना आज. त्याचं सुतक संपलंय, त्याच्या घरात शिंपडतो. चालते की. अरे तोंड गोड कर त्याचं. मोठ्या ताईला मुलगा झाला ना. अगं अगं भाऊ, अगं येतो. मावशी. अय सुनीता मावशी. नित्या आजे कोण आलाय बघ र. बघतो. अय सुनीता मावशी. राहू दे ये ये. काय तोंड गोड करायला आली का? हो मावशी. काय सारखं मावशी मावशी? घरी नाही ती. माझ्याकडे काय तो हिशोब द्यायचा. ज्यांनी वस्तू दिली त्यालाच हिशोब द्यायचा. हो का? हा. बर. जीनं वस्तू दिले तिलाच दिलाय हिशोब. झाला बर का हिशोब. कसला हिशोब चाललाय र? काय नाही कसला नाही. आलो. नित्या हा अरे त्या गाईला वैरण टाक की र. ती बघ कशी दिसायला लागली. आता कुठं चारा मिळत नाही आजी. हिचं एवढं लाड करायला ही दूध तरी देते का? अरे तिच्या दुधा मोठा झाला ना रे तू.
आणि तू बारका होतास तेव्हा हिच्याच आईचं दूध दिले तुला. हिला बाजूला सारून ही मोठी झाली आणि हिच्या दुधावर तुझी शाळा झाली. हा बस बस ही अख्खी कॅसेट पाठी मला आता. अरे मुडद्या, सारखं म्हातारीला उलट कार बोलत असतोयस. जास्त झालंय. दवाखान्यात ऍडमिट करावं लागेल. अहो मग चला की घेऊन. नको माझ्या खर्च करू नको. हे आपल्या रानू ध्यान ठेव. आपल्या रानू ध्यान ठेव. आई म्हणली 25,000 देते. तेवढ्याच्याने काय होणार नाही. 10,000 तरी लागतील अजून. मग आता बघू. पप्पांची बोलायची तर काही सोय नाही. त्यांना बोलायला गेलो तर म्हणतात मी स्वतः सायकलवर जायचो शहरात डोक्यावर पोती घेऊन. त्यांना काय सांगणार. माझा पप्पा बी मला तसंच सांगते ते. पण नाही तू काय टेन्शन घेऊ नको. ही आमची गाय ऐकली ना येतील पैसे म्हणून. हा मग करू विषय. सुनीता. नितीन पाणी पाजलं का राणीला? वैरण टाकली का? वैरण टाकली का? बघ कशी ओरडते आपली राणी. बघ माहितीला बी करणं नाही झालंय. तू लवकर बरी हो. बरं तुझ्या हातून भाकर खाल्ली. तुझे हात चाटत राहिली की लई खुश राहते राणी. असा कसा रे बोळा सांभाळायलाच तू नामा. अरे आपली राणी काय साधी गाय नाही. हिच्या बी देण्यात आलंय. माझा शेर संपलाय. आई उगा काहीतरी बंगाळ बोलू नका. असं काही बी होणार नाही. मग बोलू. शेवटचा नमस्कार करून घे आणि म्हण काही चुकलं माकलं असेल काय राहिलं असेल तर माफ कर. तू आई आहेस आमची. कर नमस्कार. मैं भूल चूक माफ कर मैं. हा घ्या थोडा आता मागे मागे उभं राहा.
आणि आई तिथं बसून जा. आता कावळ्याची वाट बघायची आहे. कावळ्याने एकदा पिंडाला शिवलं ना की आपलं काम झालं. चला बसून घ्या आणि शांत राहा. मी काय म्हणतो, मिनलचा आजीवर खूप जीव होता. आणि आजीचा गायीवर खूप जीव होता. आजीची आठवण म्हणून गाय नेते म्हणते मिनल. जावई बापू, मिनलला गाय दिली असती, पण आईची इच्छा होती गाय ब्राह्मणाला दान करायची. मर्जी तुमची. नामदेव अप्पा, कावळा काही याचं दिसेना. म्हातारीचा लय गाईवर जीव होता. उठा, पाया पडा आणि म्हणा तुझी काय इच्छा असेल ती पूर्ण करतो. माय, माफ कर मला. मी तुझ्या राणीचे हाल होऊ देणार नाही. गाय ब्राह्मणाला दान कर माय. तुझी इच्छा पूर्ण कर. मला वाईट वाटतं माय, तुझं कार्य करायला माझ्याकडे पैसे नाहीत. आईचा लय जीव होतो राणीवर. तिने आधीच मला ठरवलं होतं गाईचं दान ब्राह्मणाला करायचं. नामदेव अप्पा, हे म्हणजे गोदानाचं काय महत्व आहे ही तुमची मातोश्री जाणो. साधी गोष्ट नाहीये ही. म्हणजे मुळात हा विचार मनात येणं म्हणजे पूर्वजन्मीचं पुण्य लागतो. साधी गोष्ट नाहीये नामदेव अप्पा. मिळेल, तुमच्या आईच्या आत्म्याला शांती मिळेल. मोक्ष तर मिळालाच म्हणून समजा. गोदान सर्वश्रेष्ठ दान. धन्य ती माऊली. काय विचार. बरं हे न्यायचं कसं? मी आणून सोडतो की. हा चालतंय. काय हरकत तुम्ही कशाला? मी नेऊन सोडतो. हा 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 चला. नेते नेऊन सोडतो. ये जा माय. येतो सोडून. हा करते चालेल चालेल. आले वाटते हा गाय. अगो बाई, हा? आओ गाय कोणाची? कोणाची काय? आता आपलीच. म्हणजे? अगं नामदेवच्या आईचं 10 झालं की नाही, तर त्यांनी मला दान केली ही गाय. अगो बाई, अहो काय सांगताय तुम्ही? हा मग
मोठा भला माणूस आहे बघा तो. समाजामध्ये आहेत हा अजून असे दानशूर व्यक्ती आहेत हा. खरंय खरंय. झालं निघू शकतोस तू हा. थोडं घट्ट अच्छा, अजून. कर कर अहो किती छान वाटतंय माहितीये. हा. आणि मुख्य म्हणजे गोमूत्रासाठी वणवण भटकायला नको आता. गोमूत्राचं काय पडलंय तुम्हाला? हा? आता इतके ठिकाणी तुम्ही पूजा अर्चा करता, देवाधर्माचं करता, हा, हा. पण साधं ताजं दूध तरी कोणी दिलाय का हो आपल्याला? आता उद्यापासून बघाच, विरजण लावते, लोणी काढते आणि चांगला साजूक तुपातला शिरा बनवते तुमच्यासाठी. कर काय वाटेल ते कर. गाय आता घरी आहे. काय प्रयोग करायचे ते तू कर. होय होय. तू झालं नाही का रे अजून? हा, झालं झालं ये मग आता. झालं. श्रुती तू काय करतेस इथे? पप्पा मुन्नी म्हणा ना. कसलं नाव आणलंस ग मुन्नी? अगो बाई काहीतरीच तुझं. मुन्नी. बाय. हे घ्या गरम आहे. हा उद्यापासून मस्त साजूक तुपातला शिरा. हो करणार की. सावकाश जेवा. हा काय हो काकू, उद्यापासून तुम्हाला दूध नकोय का? नकोय. आता गाय आहे आमच्याकडं. नामदेव बाप्पांनी दिली आहे मला गाय. नामदेव बाप्पाची ती भाकड गाय. अहो ना ती गाप जाणार ना तुम्हाला दूध देणार. मग बसा नुसतं वैरण घालत आणि शेण काढत. काय म्हणालीस तू? हो ती गाय भाकडच आहे. अहो काय म्हणते ही स्वाती? नामदेव बाप्पांनी आपल्याला फसवलं. अहो अहो दक्षिणा द्यायची ऐपत नव्हती तर ही अशी भाकड गाय दिली आपल्याला. ठीक आहे सकाळी बघू ना. सकाळी बघू काय सकाळी बघू. चला उठा बघू आत्ताच्या आत्ता. ती गाय आपण परत देऊन येऊयात. उठा. अगं जेवण तर करू दे. अहो नरड्याखाली घास तरी कसा उतरतोय तुमच्या? त्या नामदेव बाप्पापेक्षा दुधात पाणी मिसळणारे बरे. काकू येते मी. ये. अहो चला उठा बघू. चला. नामदेव अप्पा, नामदेव अप्पा, या नामदेव. देवा राणी काय झालं? काय झालं? हा ही बरी रीत आहे तुमची पुण्य कमवायची. अरे लोकांना फसवून पुण्य कमवता तुम्ही. अरे गेलेल्या माणसाचं कार्य कशाला करतो आपण? त्याच्या आत्म्याला शांती मिळावी, त्याला मोक्ष मिळावा म्हणून ना. आणि तू म्हणत होता ना माझ्या आईची इच्छा आहे गोदान करायची. आईची शेवटची इच्छा आहे गोदान करायची आणि अशी भाकड काय आम्हाला दानात दिली? अरे ब्राह्मणाला फसवलं ब्राह्मणाला. लक्षात ठेव कशी शांती मिळणार तुझ्या आईला. पण मी म्हणतो तुझी ऐपत नव्हती तर मग कशाला केलं कार्य? आणि तुझ्याकडनं ही अपेक्षा नव्हती नामदेव. ही तुझी गाय घे परत आणि उद्याच्या उद्या माझे पैसे मला दे. हो उद्याच्या उद्या सगळी दक्षिणा हवी. उद्याच्या उद्या सगळे पैसे पाहिजेत बस. गावातल्या गावात फसवतात म्हणजे काय? मुन्नी तुझ्या पप्पांनी गाय आणून दिली परत आमच्या घरी. पण तुझ्या पप्पांनी असं कसं केलं रे? माझी आई लई भडकली आहे. हा तुझे पप्पा काय कमी भडकलेले का इथं? पण जाऊ दे बरंच झालंय. का? आता आपल्या बाईक घ्यायची असेल तर मग गाय तुमच्या इथे ठेवून कसं चालेल? आता गाय ऐकलं ना की मस्त बाईक घेऊ आणि लई लांब जाऊ फिरायला. 80च्या खाली आणायचीच नाही गाडी. आणि तू आहे ना मला मागं असं एकदम गच्च धरून बस. लई लांब जाऊ फिरायला लई लांब. आणि पेट्रोल कोण टाकणार? आहेत की मुन्नीचे पप्पा. पप्पा गाडीत नाही दोघांच्या अंगावर पेट्रोल टाकतील. हा ही इज रिअली इनफ्लेमेबल आयटम. हा पुरं झालं. हा ठेव फोन आता. हा गुड नाईट. गुड नाईट. हा बाय. बाय बाय. सरपंच तुम्हीच समजा की देवाला. सध्या मी लई अडचणीत आहे. काही दिवस गाय ठेवून घ्या म्हणा. पैसे आले की परत घेऊन जाईन. बाईची भानगड असते तर मी चुटकीसरशी मिटवली असती. पण गायच्या बाऱ्यात आपली बुद्धीच बंद पडते बघा आप्पा. करेक्ट बोलतेत सरपंच. बाई असती तर ठेवूनच घेतली असती. अण्णासाहेब विषय काय चाललाय बोलताय काय तुम्ही? अहो पण नाना ही पडली गाय, त्यात भाकड, दूध नाही काय नाही. हा तेच ना. एक वेळ दूध देणारी असती तर ठेवली असती मी. पण देवा तसं बी तुम्हासनी कुठं काढता येते दूध? तुम्हासनी गाय काय आणि बैल काय दोन्ही सारखंच की. तसं म्हणा हवं तर. पण या भानगडीतनं मला सोडवा. मी ती गाय घेणार नाही. अहो असं काय करता? आईला सबूत दिला म्हणून मागे लागलो ना तुमचे. अरे
म्हणून काय ती भाकड काय माझ्या दारात बांधू का मी? हा, आणि तिथं शेण काढत बसू? मी काय म्हणतो, आपल्या बाजूच्या तालुक्याला वांगणीला एक गोशाळा आहे, तिथं जा. ते गाय सांभाळायचं काम करतात. त्यासने बी पुण्य आणि तुम्हासने बी पुण्य. वाटल्यास म्या फोन करतो त्यासनी. नीट विचार करा, गाईसाठी भांडू नका. गाई देव आहे देव. तुला सांगते रस्त्यात पण बाईक घेऊन उभं राहतोय. काय म्हणत तर. होतो मी? उतर आ? उतर उतर. अहो, गाडी माझी आहे ना. हा ठेव. एकच पेंडी. हे बघा, ही सुद्धा शेवटचीच. हे बघा नामदेवराव, अजून कडबं पाहिजे असेल तर पहिलं पैसे चुकतं करा बघा. अहो, आम्हाला बी 2 दुभती जनावर आहेत. त्यांना पेंट खुराक बाजारातनं विकतच आणायला लागतो या. सुनीता, हे सुनीता. राणी, अरे नामदेव, काय झालं रे? गाय गाय कुठे दिसणार हो? आता आम्हाला काय माहित, तुझ्याच दावणीला बांधली होती. दावणीला दिसली नाही म्हणून विचारायला आलो. अहो मग आम्हाला काय विचारताय? गावात बघा, रानात शोधा ना. आणि तुम्हाला काय वाटलं, तुमची भाकड गाय पुन्हा आम्ही आमच्या दारात आणून बांधू? नाही म्हटलं, विचार बदलला असेल तर. पुण्याचं काम आहे, आपोआप पुण्य मिळत असेल तर कोण नाही म्हणालो. पुण्य कमवायला पण पैसा लागतो नामदेव आप्पा. इथं घरच्या लोकांना कसा बसा सांभाळतो मी. त्यांना काय काम पडलं तर डायरेक्ट शिव्या घालतात मला. अरे गायला काय काम पडलं तर डायरेक्ट शापच आहे ना. उगाच हाल करायचे गायचे. जा शोध कुठतरी असेल इकडे तिकडे. या, बघा ना. गायिकाला घेऊन गेलता मोटरसायकलसाठी. हा मग आता कधीपासून सांगतोय तो त्याला मोटरसायकल पाहिजे म्हणून? काय चुकलं त्याचं? अरे त्याच्या बरोबरचे समदे मोटरसायकलनीच जातात. त्याचा बाप सायकलवरून फिरत असल तर मोटरसायकलचा विचार डोसक्यात येतोच कसा याच्या? मग घ्या की तुम्ही पण मोटरसायकल. मी म्हणलो का सायकलवर हिंडाला. अरे एक मला कुठेतरी नेऊन. इथं काय ऐकलीच आहे ना.
पण मलाही का म्हणताय? बघ 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 कसा बोलला, बापाशी उलट बोलतोय. अहो रागात बोललं लेकरू, त्याचं काय एवढं मनावर घेता? जे मनावर घ्यायला पाहिजे ते तर घेत नाही. त्याच्या मोटरसायकलचं बघा. मोटरसायकल म्हणे. ए त्याच्या कॉलेजसाठी पैसा लागल, इथं पेरणीसाठी पैसा नाही उरला, परत गाय हे दारात. वय तुम्ही समजा खर्च त्या गाईवरच करा. तिच्यासाठी कडबा आणा विकत, औषध आणा. आता आई होत्या तर मी काय बोलले का? नाही ना. पण आता नाही गप बसायची मी. माझ्या लेकरासाठी साधी मॅगी आणली ना तरी बी किरकिर करताय तुम्ही. अहो आमचा काही जीव हाय का नाही? ए नितीन, काय रे, घरच्या शेवया गोड लागणार तुला? मम्मी यांना सांग माझ्याशी डोकं लावायचं नाही. मला बाईक आणल्याशिवाय बोलणार नाही मी यांच्याशी. बाईक का दूध देते का? हो, जिथं जायला 1-1 घंटा लागतो ना तिथं 5 मिनिटात पोहोचीन मी. टाइम वाचवायला कलेक्टरची अवलाद लागून गेला का तू? हा, अरे आपल्याकडे टाइमच टाइम आहे. इथं वेळ कसा घालवा कळना. वाचवायचं असेल तर पैसा वाचव. बघ कसं तोंडावर गेला. ए तू कुठून आणणार होती का पैसा? ती माझी बोरमाळ आहे ना व. अहो तशीच पडून आहे ती, मी कुठे घालते का वा. म्हणलं तीच घाण ठेवावी आणि द्यावे पोराला पैसे. ए डोकं फिरलंय का तुझं? तेवढी एकच गोष्ट तुझ्याकडे आहे. असं करू नको येड्यावानी, शपथ आहे माझी तुला. बघा की काय हालत झाली जनावरांची. पाठीला पोट गेलंय हो, हाडं दिसायला लागली. लय वाईट दिवस आले हो. तुम्हाला सांगतो, पहिल्यासारखी वैरण नाही राहिली, पाणी नाही राहिलं, दुधाचा तर विषयच नाही, खत तर त्याहून वाईट. मला सांगा, माणसं तर पहिल्यासारखी राहिलीत का हो? देवा, अर्धा तास झाला यांचं काही प्रवचन संपन्न, गाईबद्दल काहीच बोलू ना. बरोबर आहे तुमचं, सगळं बरोबर आहे. ते आमची गाय ठेवणार ना तुम्ही आता? छे छे, ते पाप कोण घेईल? अहो पाप काय म्हणता, पुण्याचं काम आहे ते. अहो कसलं पुण्याचं काम आलंय? आमच्या मालकानं गोशाळा चालू केली 4 वर्षापूर्वी. लोकांनी दान धर्म केला, चारा आणून दिला सुरुवातीला. नवीन नवीन होत सगळं करत होते, नंतर नुसतं गायन सोडा लागलंय. मालकानं कुठवर खर्च करायचा हो? मालकाला वाटलं सरकार अनुदान देईल. कसलं अनुदान आणि कसलं काय? 4 वर्ष बिनपगारीची नोकरी करतोय इथं, कुसळं राखतोय कुसळं. आणि तुमची काय कुसळं खाणार काय इथं? चला चला अरे चल. जित्राप सांभाळणं एवढं अवघड होईल कधी वाटलं नव्हतं. चालायचंच, सगळेच दिवस काही सारखे नसतात रे. आता आमचंच बघ ना, लोक लग्नात घोड्यावर हजारो रुपये खर्च करतील रे, पण ब्राह्मणाला दक्षिणा द्यायची म्हणजे काचकूच 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 करते. काय कोर्टात लग्न करतात रे लोक. अरे कोर्टात घटस्फोट घ्यायचा असतो, लग्न कसले करता? पूर्वी आमचे वडील एका बँडवाल्याला मिळायचे त्याच्यापेक्षा जास्त पैसे घरी आणायचे. मी काय म्हणतो, शेजारच्या जिल्ह्यामध्ये एक वारकरी गोशाळा चालवतो.
तिकडे जाऊया. आहेत का 5,000 रुपये? हा? गाडी करावी लागेल ना. हा? मग माझं ऐक, त्या डोंगराच्या पायथ्याशी एक मंदिर आहे, त्यांना देऊन टाकू काय? ते काही नाही म्हणणार नाहीत. येणारे जाणारे भाविक आहेत, काहीतरी खाऊ घालतील. तिचं पण पोट भरल, आपलं पण काम होईल. मला सांगा, आता 4 तासात एक तर माणूस दर्शनाला आला का देवळात? नाही. हा? अहो तेच सांगालोय तुम्हाला. काय करणार आहे गाईचं? हा? काय करणार आहे? फार हाल होतील. अहो एकटा माणूस आहे मी इथं. त्या देवाचं बघू का गाईचं बघू? हा? आता पूर्वीसारखी लोक राहिले नाहीत. इथं पिकनिकला येतील, कचरा करतील, पण गाभाऱ्यात जाऊन 1 रुपया कोण टाकणार नाही. ती गाई काय दुसऱ्याच्या रानात जाऊन चरल हो, पण ती लोक मला शिव्या घालतील. तुम्ही इथं असल्यावर गाय दुसऱ्या रानात कशी जाईल? कोण असतं इथं? म्हणजे मी तालुक्याला राहतोय तिकडं. इथं डोंगरात जंगलात कोण राहणार? 4 दिवसात एकदा लाईट येत्या. हा, पण बिबट्या येतो, लांडग येत्यात. एवढं सोपं नाही ते. गाय 1 दिवसात. हा चल. थांबा रे. अरे बापरे, आता काय? आम्ही? हा तुम्हीच थांबा. आपल्याला थांबा म्हणले. कुठे चालले? गावाला. गाय कोणाची आहे? अरे मी काय विचारतोय, गाय कोणाची आहे? अरे खरं सांग ना साहेबांना, गायची शपथ आहे तुला? गाय तुझी आहे ना? सांग ना मग. उतर खाली. गाय माझीच आहे साहेब, पण मी यांना दान केले ना. पण मी दान घेतलीच नाही साहेब. मला तर माझे पैसे मला द्या, बस एवढंच म्हणणं आहे माझं. असं कसं? आईची शेवटची इच्छा होती गाय दान म्हणून करायची. हे काय देणार तुम्हाला? तुझीच आहेत. बस करा तुमचं भांडण. हा, पोलिसासमोरच भांडताय? अरे पोलिसाला काहीतरी इज्जत द्या. गायबान्यांनो काय झालं नीट सांगा. साहेब काय झालं, गाय याचीच आहे, यांनी मला दान केली, पण मी घेतलीच नाही. इथं आमच्या गावात लोकांना प्यायला पाणी नाही साहेब. गायला चारा कुठून देऊ मी? म्हणून गाई काल चालले होते? नाही साहेब, खोटं नका बोलू, मला चांगलं माहित आहे. नंबर द्या तुमचा. आम्ही काय केलं? अहो आम्ही खरंच गाय नाही ऐकत आहोत. ऐका ना मग. माझी पण ऐकायची. माझी गाय तिकडे गोट्यात असते, बघायला कोण माणूस नाही, म्हणून नंबर मागत होतो. काय संपर्कात राहू ना. ना लोक बी लय मोकार झालेत बघा. अहो मालिका संपल्याशिवाय बसनाला येतच नाही ती. तुम्हाला नाही बायकोचा धाक, पण बाकीच्या दमान घ्यावं लागते. हाय का? तो नामदेव बी येणं झालाय भजनाला. अण्णा, देवाने आप्पा दोघं गाई घेऊन फिरतात ना वर. हा त्याच्या म्हणूनच येणं झालेत. हे नामदेव बी काय देवाच्या मागं लागलाय कोणाच ठाऊ. आता एवढी सोन्यासारखी गाय लोकांच्या दारात कुणी बांधल का? बरं दिसतंय का ते? ना तुम्हाला सांगतो, मी एकदा एवढं तापानं फणफणलो होतो. अहो ताप 15 दिवस झालं उतरच ना. सगळ्या डॉक्टरांनी हातवर केलं. माझ्या आईनं काय केलं माहित आहे का? गेले नामदेवाच्या गायीकडे घेऊन. गायनं चाटला अंगाला आणि 1 तासाभरात ताप नेवला. अहो ना ती गाय नाही, दिवी. मग घ्या की ठेवून तुम्हाला. तलाठ साहेब तुम्हाला काय कमी आहे का? हाय का नाना? आता आपल्याला देवाच्या पाया पडत असेल तर आपण देवळात येतो का नाही देवाकडे? का देवालाच घेऊन जातो घरी? नाही ना. काय चाबर बोलताय राव? घ्या पेटी, लावा तबला, चला सुरू. थांब हीच गाण्याची. इकडे तिकडे लक्ष ठेव जरा. आलोच.
काहीतरी देवाच्याच मनात असेल तुमची सुटका व्हावी म्हणून त्यानंच त्या चोराला बुद्धी दिली असेल. पण असल्या दुष्काळाच्या टायमाला त्याने बी विचार नाही केला कसला. घ्या आता त्याने एवढा विचार केला असता आता तो चोर झाला असता का? काय पण तुमचं जाऊ दे, जे झालं ते चांगल्यासाठी झालं म्हणायचं. हा आता कसला विचार करता आणखी? मासू मला कळलं ग, सुकलेवाणी बी वाटते आणि सुकलेवाणी बी वाटते. बघतेस कलाता, आपला पोरगा पहिली कमाई करून आलाय. माफ कर मला, माफ कर, तुला शिया देत राहिलो. लय राग यायचा. हे आपलंच आहे का डाऊट यायचा. पण आता मला गॅरंटी झाली हे माझच आहे, माझच आहे, माझच आहे. ऐकलं तुझ्या आईनं ऐकलं, हो म्हणली. असं काय करतात तात्या? अहो गायचा आवाज ऐकतो. अरे गाय कोण असते? आईच असते ना ती. आईचाच आवाज आहे. हा आईचाच. नाही तर मग आपल्या दारात गाय येईल कुठून? लता लता हे माझच आहे. अहो तात्या, अहो मी काय चुरून आणले ते तर बघा. हा बघू, दोघं पण बघू. आईला पण दाखव. चल चल तात्या, या या. हा येतो ना, येतो, दाखव. हे बघा तात्या, मी सांगत होतो का नाही, छोटी छोटी काम करायची बंद करा. कुठं अंडा चोर, कुठं कोंबडा चोर, बाद झाले ते. ह्याला म्हणतात काम. टेम्पूला किती गेले? 3000. आणि गायची किती मिळतील? 25,000च्या खाली द्यायचीच नाही. अरे ही भाकड गाय उचलून घेऊन आलाय तू गाढवा, आणि 25,000 म्हणतो. 25 रुपयात कुणी घ्यायचं नाही हिला. आणि तू ह्याच्यासाठी 3,000 खर्चून आलास. पहिली चोरी केली तर म्हणे काय गाय चोरली. अरे आताच्या आता परत करून येते गाय. परत द्यायची म्हणजे पुन्हा टेम्पोल 3,000 रुपये खर्च आहे. 10,000 येऊ दे खर्च, पण आताच्या आता ही गाय परत करून ये. अरे कुठं फेडशील हे पाप गोमाते. अहो तात्या माझं. तात्या बघितलं लता, तुला मी उगाच शेण देत नव्हतो. तूच कुठेतरी शेण खाल्ला असणार. नाही तर ही असली गाय चोरणारी अवलाद माझी असूच शकत नाही. तात्या फसवलंस तुम्हाला. सगळ्या गोष्टी चोरून आणल्या मी, पण आपल्या घरात आपल्या कष्टाची एक गोष्ट आहे असं वाटायचं मला. पण मायला हा पण चोरीचाच माल निघाला. एवढं बोलायला काय झालं तुम्हाला? होत्या चुका माणसाकडनं. तू बाईची भानगड केली, मी कधी काय बोललो? पण तू गाईची भानगड करायला नाही पाहिजे होती. अरे गो माता आहे ती, तिच्या पोटात 33 कोटी देव असतात. जा सोडून दे तिला परत. दूध देणारे असतील सोडून म्हटलं असतं का? बघितलंस लाता, एवढे प्रश्न विचारणार आपलं असतंय वय. ए काही बोलू नकोस विचारवंताची अवलाद. जा आताच्या आता गाय सोडून ये. चल निघ. ए बाबा गाडी चालू कर, म्हातारं तापले. या गायला कुठेतरी मध्ये रस्त्यातच सोडूया. चल चल. नामाप्पा, ओ नामाप्पा. तुमची गाय ही आप्पा मोकळी फिरताना गावली रस्त्यात. रस्त्यात मोकळी गावली. काय झालं? कुठं उपडून गेली का हैसरा मारून गेली? नीट बांधत जावं जनावर. हा जाम बांधा. येऊ का? सॉरी सॉरी सॉरी. गाडी चालवलं नाही, गाडी कशाला चालवतोस तू? सॉरी सॉरी काका. काय सॉरी सॉरी काका? जा शानाईस लय. अहो हो सॉरी. सॉरी म्हणतो यार. अरे दिवसा डवळ्या स्वप्न बघतोयस काय?
मागं वळून मुका घ्यायचा बाकी होतास तू आहेस अरे गाडी दडकून हातपाय मोडलं असतं त्याचं. आणि तिचं नाच सोडा, ती नाही बसायची तुझ्या गाडीवर. वाजवून मुस्काडत शानपणा करू नकोस, गाडी नाही बसत. शुभ्या ह्याच्याकडे गाडी कशी काय? काही नाही, कुणाची आहे चौकशी कर. मुन्नी, अरे मत पूछ कितनी मोहब्बत करते तुझसे. ए बेखबर, अरे बारिश की बूंदे भी तुझे छूती है ना. हम बादलों से जलने लगते. तेरे को समझता नहीं है क्या रे? सुने काय करायचं यार मुन्नीचं या? देवाला पटवावं लागल. बापाला रे, मुन्नीच्या बापाला. अरे सोड, पहिलं तिच्या आईला पटवायला लागायला का? आणि आई काय पटणार इथली आहे होय? अरे लय बेकार बाय आहे ती. गावातली पोरं आवडत नाही लागा तिला. मग ती बारक बी आवडत नाही. नीती बेकार आहे. मग नाच सोड. दोस्त आहेस का दुश्मन आहेस बियाण्या? हा? कितना आवडते लागा मुन्नी मला. मग मुन्नीसाठी बाईक घेतली का तुम्ही? भावा, बाईक घेतल्यापासून पेट्रोलचं भाव 10 वेळा वाढलं. आपला भाव नाही वाढला. लक्षात ठेव रे गोष्ट, कळलं का? अरे वडापच्या मागे त्याच्या टायर जिजवली होती मी. 2 वेळा नापास झाली. बापाला कळलं ना नापास झाली. लगा गंजीत घालून जाळलं मला. हडकं बिठवायचं नाही लगा. काय करायचं लगा? हे भानुदास, बोला की अप्पा. अरे 2-4 पेंड्या दे की. नाही, ते व्यापाऱ्यासंग व्यवहार झालाय. ते आज दुपारी येऊन घेऊन जाणार आहेत. खाली मधने वस्तू मिळतो का बघा की. तुझ्या वहिनी, फोन आलाय. अप्पा, हॅलो. बोला ना अप्पा. हा मिनल, कशी आहेस माय तू? मी बरी आहे अप्पा. हे बघ, तुझी इच्छा होती ना, तुला गाय हवी होती ना? मागच्याच हप्त्यात घेतली. हा. आणि लंपी रोग सुरू झाला. 4 दिवसात गाय गेली अप्पा. 50,000 पाण्यात. आता जनावर सांभाळायचं नाव नाही काढायचा तुमचा जावई परत. अगं आहे का? मी नाही हो अप्पा, नाही ऐकणार आहे. हॅलो. ठेवते फोन अप्पा. हॅलो. राणी हात जोडतो. माझ्याच्यानं तुझे हाल बघवत नाहीत. ही शेवटची पेंडी कशी बशी मिळवली तुझ्यासाठी. आई होती तोवर कसा तरी 2 घास भरवीत होतो तुला, पण यापुढे नाही जमणार. लई अभिमान होता ग, गाय आपल्या दावलीला मरणार. पण राणी अशी उपाशी मरून कसं चालेल सांगतो. जगात देव आहे म्हणतात, तू बी देवच आहेस की. देवासारखा कोणीतरी येईल, तुझा सांभाळ करेल. तुझे हाल होऊ देणार नाही राणी, तुझे हाल होऊ देणार नाही.
मला नाही जेवण जाणार. हा नितीन बी अजून आला नाही. कुठं गेला काय माहित. काय झालं हो मालक, फोन काय केलता? साहेब, यांनी धाब्याच्या बाहेरून माझी गाडी चोरली. नाही नाही ओ साहेब, मी चोरली नाहीये. तो आरबाज आहे ना, तो मला म्हटला की सेकंड हँड बाईक आहे त्याची ट्रायल घेऊन बघ, म्हणून मी ट्रायल घ्यायला नेलेली. कोण दुसरं आरबाज? काय मी नाही ओळखत. अहो काय खरं बोलतोय हो? नाही, खोटं बोलतोय. मी खरं खरं मोदी बोलतोय, साहेब. ताब्यात घ्यायला चल रे. अहो नाही, चल, ऐका चल. तर मला साहेब, मला नाही माहिती यांची बाईक. मला आरबाज चल रे, दिलेली. पोलीस स्टेशन मध्ये काय असेल सांग. चल. तुला तर माहिती आहे, मागे एकदा राणीला चारा छावणीत ठेवलं होतं. आई हप्त्यावर बोलली नाही माझ्याशी. गळ्यातलं गंठ्याने काय लावलं तिच्या चाऱ्यासाठी. तिला घरी परत आणली तेव्हा तोंड उघडलं तिने. अहो तुम्ही काही कमी केलं का राणीसाठी? पण आता अशा दुष्काळात तिला दारात ठेवायचं म्हणजे तिचं बी हाल आणि आपलं बी. आपल्या डोळ्यासमोर तिची उपासमार बघायची बाई. कोणावर असला टाईम आला नसेल. बंडूला कळलं तर काय वाटेल. त्याचं काय समज? निसता नावाला चुलत भाऊ आहे तुमचा, पण कधी एक नवा पैसा पाठवला का त्यानं? काय तो म्हणे शहरात राहतो आणि देतो काय फुकटचे सल्ले. काय तर गाईला ऐकू नका, गाईची काळजी घ्या. काही नाही हो. हे शहरातले लोक आहेत ना, स्वतःच्या आई बापाला अनाथ आश्रमात सोडून येतात आणि आपल्याला सांगतात गाईचं महत्व. जाऊ दे, तुम्ही नका मनाला लावून घेऊ. तुला माहिती का त्या पारगावच्या मारुतीने गाय ऐकली नाही. गाय दारात बांधून ठेवली. गायीने दूध बंद केलं, यांनी चारा बंद केला. तिला तशीच दारात मारू दिली उपाशी. तसं करायचं आहे आपण. राणी, राणी, बघ राणी आली बघ. नाही आली परत तू. ये. नमस्कार साहेब. नमस्कार साहेब. हे नितीनचे वडील नामदेव आप्पा. राम राम. सरपंचांना ओळखता तुम्ही? नमस्कार. तुम्हाला कुठतरी बघितल्यासारखं वाटतंय. नाही, मी काही नाही केलं साहेब. मला म्हणजे यांचा फोन आला तर म्हणून मी आलो, यांच्या मदतीसाठी आलो. बाकी माझा काही संबंध नाही. हे ओळखतात मला. होय साहेब, मीच बोलवलं होतं त्यांना. तुम्ही गायवाले ना? हे गायवाले आणि यांच्याच मुलगा आहे हा. तुमच्या पोरानं काल धाब्यावरनं गाडी चोरली. पुरीला घेऊन फिरत होता. आजकाल बाईक चोरीचं प्रमाण लय वाढले. म्हणलं कुठल्या तरी टोळीतला असन म्हणून चौकशीसाठी ताब्यात घेतलाय ह्याला. साहेब, कसली टोळी बिळी? हा, गरीब पोरग बिचारा आहे. साहेबांना कालपासून सांगतोय मी, काय ती बाईक चोरली नाहीये. त्या आरबाजकडनं मी सेकंड हँड विकत घेणार होतो. तो मला म्हणला की एक दिवस फिरून बघ कशी वाटते म्हणून दिलेली. त्या ढाब्यावाल्याची बाईक दुसऱ्या कोणीतरी चोरली, मी नाही. गरीब दिसताय. पोराकडे जरा नीट लक्ष द्या. हा, निघा.
एक मिनिट. गायचं काय झालं? यांना विचारा. काय झालं? काय घरी आहे? जा मग. येतो. नमस्कार. पोलीस स्टेशनची पायरी चढल्याचं वाईट वाटतंय. पोराचा विचार केला कधी? साधी मोटरसायकल घेऊन दिली नाही त्याला. त्या गाईच्या आजारपणात 10,000 घातले. मग काय ती डाळिंबाची बागा जळून खाक झाली. पण तेवढ्यानं हाऊस पिटली नाही तुमची. नंतर त्या कडकनाथ कोंबड्या पाळल्या. काय म्हणले होता? लाखात उत्पन्न होईल. बाईचं ते झालं. लाखाचे 12,000 करून बसले तुम्ही. पण माझ्या पोराच्या हाऊस नाही पुरी केली कधी, म्हणून असं वागतोय तो. उपकार झाले. ये, झाडाखाली जरा बसू आपण. थोडं दम खा. ये ये माय. ये. अगं माय माझी. जिल्ह्याकडे जाऊ आपण आता. बंडूकडं. हा अगं बंड्याचं लई जीव आहे तुझ्यावर. राणी तुला सांगतंय, एकदा माणूस शहराकडे गेला ना, गावाला विसरते बघ पटकन. तू बी तिकडेच राहणार. विसरणार ना आम्हाला राणी तू? हा हा थांब. आता बंड्याला फोन लावताय. हाय त्याचा नंबर लिहून ठेवलाय बघ. सर, माझी टीम डेमो देण्याकरता रेडी आहे. आपण एकदा क्लायंटची अपॉइंटमेंट घेऊया का? कट केला नाही ग, तो कामात असेल. तू काळजी करू नको. तो तुझी चांगली बडदास्त ठेवल. त्याच्या घरासमोर गार्डन आहे राणी. मजाच मजा आहे तुझी. Just excuse me for 2 minutes. I have to make an important call. 1 sec. हे बघ आला बघ बंड्याचा फोन. हॅलो. हा बंडू कसा आहे? हळू हळू दादा, हळू बोल. अरे हा मी कसा आहे तू? ते मी अरे तू लांबण नको ना लावू दादा. मी मीटिंग मध्ये महत्वाच्या. काय कशासाठी फोन केला ते स्पेसिफिक बोल मला. अरे हेच सांगायला फोन करतोय तुला. मी गाईला घेऊन येतोय रे. आपल्या राणीला रे. काय? अरे तिची काहीतरी सोय करावी लागेल ना बाबा. अरे दादा नाही म्हणजे मी नाही. हॅलो हॅलो
हॅलो हॅलो नेमकी बॅटरी गेली बघ. काय हरकत नाही, चल आपण जाऊया. हं? चल. काय झालं? आजी सिरियस होती म्हणून काल मम्मी पप्पा मामाकडे गेले होते. हा. आता पप्पांचा फोन आला होता. आजी गेली म्हणून. ते बोलले लगेच तुझ्या बरोबर तिकडं पोहोच. संध्याकाळपर्यंत अग्नी द्यायचाय. काय बी कर, लवकरात लवकर पोहोचव तिकडं. आपण जाऊ, लगेच जाऊ. मी गाडी बघतो कोणाची तरी. जाऊ आपण. मी काय म्हणते, इण्याला विचार ना. विचारतो. वार वा पठ्ठ्या. हा, मला म्हणला का बापाला हुडकाय चाललोय. हातापाया पडत होतास गाडी दे म्हणून. म्हणलं का बिचाराचा बाप गायब झालाय म्हणून तुला गाडी दिली आणि बोंबलं धेंडताय वगैरे दोघं इकडं. विनय तुला वाटते तसं काही नाहीये. हिची आजी वारली, तिला सोडायला चाललोय मी. जा की मग. हा, मी कवा नाही म्हणलंय तवा. मला त्याच्या आईला माझी गाडी चालतीया, माझं पेट्रोल चालतंय आणि मी चालत नाही होय ग. तसं काय बी नाही विनू. त्यो चांगला ओळखीचा आहे म्हणून त्याला घेऊन चालले. मग मी कोण आहे? मी बी हायच की ओळखीचा आणि हळूहळू होईन चांगला ओळखीचा. मला नाही म्हणलीस मग माझ्या काय अंगाचा वास येतोय ग तुला? नाही तर प्रसंग काय आणि तू काय बोलतोय? अरे असू दे काय बी प्रसंग. तुझ्या आईला तुला लाज वाटाय पाहिजे का प्रसंग काय? दोघ जण जोडीनं बोंबलं थिंडताय व इकडं. हे बघ विनू, आम्हाला जाऊ दे, मला लय लेट झालंय. मग तेच म्हणतोय की मी सोडतो की तुला. या बारक्यापेक्षा तरी लगा फास्टमध्येच सोडून बर का. आणि एक लक्षात ठेवायचं, गाडी मीच चालवणार. इकडं जायचं असलं तरी बी आणि तिकडे जायचं असलं तरी बी. कळलं? उत्तर खाली. उत्तर म्हणलेलं कळतं का तुला? आणि तू ठरव तुला काय करायची ती. येऊ का बारक्या? शुभ्या, सरळ घरी जायचं बरं का. येशील नाही तर माग आणि एकटाच जा. एकटाच जातो.
देव तुझा गाई गुर अन माती दगडात झाड येली पान फुल दूर दूर आभाळात देव तुझा गाई गुर अन माती दगडात झाड येली पान फुल दूर दूर भाळात ज्ञान उधळीसी रोज तस वागणार कधी सांग मातीच्या मिठाला लेक जागणार कधी खेळ जन्माचा एक नाही पुन्हा येन जाण अरे ती गाय कोणाची घेऊन चाललंय? ए मामा, ए मामा, ए मामा, आऊ 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 गाय कुठे घेऊन चाललाय गाय? हा कोणाची गाय आहे? कोण तू? नाव काय तुझं? गाय कोणाची सांग ना. अरे साहेब काय विचारत्यात बोल की. बघतोस काय सांग की. कोण साहेब म्हणायचं? कोण साहेब? अरे गायींचे तारणहार आणि गायींसाठी जीव द्यायला माग पुढे पण न बघणारे. आणि गरज पडली की नाही गायसाठी एखाद्याचा जीव पण घेतलेली. गायवर एवढं मोठं व्याख्यान देते तुम्ही असं ओळखत नाही वय कुणाची आहे आणि कुठे घेऊन चाललाय? अरे तुम्हाला खरं सांगतो, काल देवी सपनात आली होती माझ्या. म्हणली गाईला ठेवू नको तुझ्याकडे. बर जो कोणी सकाळी गायची चौकशी करेल ना त्याच्या हातात दावा सोपव, गोदान कर म्हणली. हा देवासारखे आलात रे तुम्ही. हे धरा. गाय सांभाळायचं काम आहे आमचं. अरे तुम्ही गायची व्यवस्थित काळजी घेता का नाही ते बघ ना आमचं काम आहे. साहेबांनाच कुठे द्यायला राहू दे राहू दे नुसता डोसक्याला ताप आहे राव. बंडू आहे ना, बंडू तुला बघेल तर एवढा खुश होईल राणी, तुला काय सांगू. हे त्याच आई बघ त्याचं काय. अरे 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 थांब थांब थांब. कुठं? हा? कुठं? बंडू बंडूकडे. बंडू बिंडू कोण नाही ते सोसायटीतले ओरडतात. चला चला बाहेर. तिथं बाहेर बांधा. बाहेर 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 तिकडं बाहेर बांधा. होय की तिकडं बांधा. होय होय बांधा बाहेर. थांब थांब राणी बांधा थांब. तिथं. राणी मी आलोच. हा बंडूला घेऊन येतो. बंडू बंडूकडे जायचंय. इथं बघा हा काय. ठीक आहे बघतो मी काय कडे. जावा तुम्ही. मी तुला सांगितलं होतं ना फोनवर राणीला घेऊन येतो म्हणून. गाय मला सांगा ना दादा, तुम्ही कशी ठेवायची गाय घरात? कुठं जागा आहे सोसायटीत? पाहिलं ना तुम्ही बाहेर? कुठं ठेवू गाय मी? मग गाडी कुठे ठेवतो तू? दादा गाडीचं वेगळं आहे, त्याची पार्किंगची वेगळी जागा असते, ती विकत घ्यावी लागते. भाऊजी यांच्या गाडीच्या पार्किंगचे चांगले 5 लाख रुपये मोजलेत आम्ही. हे बंडू, ह्याची काय सोय होते का बघ ना. अहो पण गाईचं काय करायचं आम्ही? बंडूला आवड आहे म्हणून म्हणलं. अहो भाऊजी त्यासाठी आम्ही दर महिन्याला गोरक्षा क्लबमध्ये 100 रुपयाची देणगी देतो आणि मंदिरासमोरच्या गाईला येता जाता खाऊही घालतो. आता आवडली गोष्ट की सांभाळा असं करता येत नाही भाऊजी. शहरात जागेची अडचण असते. आम्हाला गाई सांभाळायला नाही जमणार. प्रश्न संपला. प्रश्न संपला नाही कल्पना, प्रश्न सुरू झाला. विचार ना बंडूला वाटण्याच्या वेळी काय म्हणाला होता. तुम्ही चुलत भाऊ असून सुधी भामा अक्काने सख्या भावासारखं तुम्हाला सांभाळलंय. बंडू शहरात नोकरीला असला तरी तुम्ही त्याच्या वडिलाचा जो काही हिस्सा येतोय अर्धा, तो द्यावा लागेल तुम्हाला. ना गावात तुमच्या शब्दाला मान आहे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलो. तुम्ही म्हणाल तसं होणार. ठीक आहे. हो. ह्या बाका 3 एकर जमीन आहे, त्यातली 1.5 एकर दोघांनी वाटून घ्यावी. काय बरोबर आहे ना नाना? बरोबर आहे काकू. जमीन घेऊन मी काय करणार आहे? नाही म्हणजे काय मंडळी, मला तिकडे शहरात घर घ्यायचंय तर पैशाची गरज आहे. मग माझं असं म्हणणं आहे की नामदेव दादानं माझ्या वाटणीचं शेत घ्यावं विकत. म्हणजे माझंही पैशाचं काम होतं ना, आपलं शेत जमीन घरातल्या घरात राहते.
मग ह्याच्या आधी सांगून झालंय की मी बोललो की तुम्हाला दादा काय माझ्याकडं कुठे आहे एवढा पैसा? हे बघा, माझ्याकडे 40-50 हजार रुपये आहेत. एकानं गाय घ्या, एकानं पैसे घ्या. गाईचं काय करणार आम्ही? ते भाऊजींकडेच राहू द्या. कॅशच द्या आम्हाला घरासाठी. हे बघ बंडू, नामदेव भोळा आहे बघ. त्याच्याकडे घर, शात, पुन्हा त्या पोरीचं लगीन. आता लग्नाला काय थोडा खर्च येणार आहे वय. मग त्यानं काय करावं? मला गाय विकावं लागेल. काय गाय विकावं लागन? आज कसं बोलायले दादा तुम्ही? बर, मी आता एवढा शिकलो, सवरलो, मोठा झालो, शहरात जाऊन नोकरीला लागलो. कशामुळे झालो असं दादा? कुणामुळं? गाईमुळं. हा, गाईला चारा भरवायचो मी. तुम्हाला सांगतो मंडळी, शिकत असताना कधी कधी पोटभर खायपुरते पण पैसे नसायचे हो. अर्धपोटी राहिलोय, उपाशी पोटी राहिलोय, पण परीक्षेला जायच्या आधी गाईला चारा नियमानं भरवलाय हो. आमचे MPSC सर काय म्हणतात माहिती का? परीक्षेच्या आदल्या दिवशी माणसानं गोमूत्र प्यावं. येडेत का ते? कळत नसेल त्यांना काय म्हणत असते ना असं ते. तिकडं लांब त्या अमेरिकेत गायीवर संशोधन व्हायला लागले. गायीच्या पोटामध्ये अशी एक रचना असते जिचा आकार आकाशगंगेसारखा असतो. ते लोक संशोधन करायला लागले. तर आपली एवढी थोर परंपरा असून आपण गाय विकायची भाषा करायला. बापरे, नाही, ह्याच्या पुढे गाय विकायचा विचार नाही करणार. हा, आणि आलाच कधी चुकून मनात विचार तर आधी आम्हाला बोलून दाखवा. आम्ही कशासाठी आहेत ना आम्ही होय. आणि मला महिन्याला गायचं तूप पाठवायचं आपल्या. हा, शहरात मिळत नाही काकू एवढं चांगलं तूप. ओरिजिनल बेसळ असती सगळी. 2-3 वर्ष दर महिन्याला तूप पाठवित होतो. पुन्हा गाय कधी गाभण राहिली नाही. तूप बंद झालं आणि आमचं बोलणं बी बंद झालं. अलीकडे राहून राहून आठवते मला, बंडू म्हणला होता गाय विकायचा विचार करू नको, गरज पडली तर माझ्याकडे घेऊन ये. मला खरं वाटलं होतं. बदलत तुम्ही पहिल्यापेक्षा. आधी एवढं बोलत नव्हतं तुम्ही. बंडू, लई दिवस झाले राणीला घेऊन फिरतोय. गाईच्या पोटातले देव नाही दिसले, पण गाईचे लई भक्त दिसले बघ. या पाखरांना काय म्हणतात रे बंडू? लव बर्ड्स. आलो ग राणी. हे राणी, भूक लागली असेल ना ग तुला? राणी, तुझं चाऱ्या पाण्याची सोय नाही झाली आणि बंडूने मला पण 2 घास खातो का विचारलं नाही. योदे गाय अंबा चल खावं देव पुन्हा चाल काही वाटणं चल. चल मायना चाल. ही पोळी तुला नाही दिली, तुझ्या पोटातल्या 33 कोटी देवांना दिली. भीतीपोटी काळजी घेते तुझी, है ना? चल, तुला कुठं कडबा मिळते का बघू आपण. हा, ये.
उमरपट्टा येथील भव्य कृषी प्रदर्शनाच्या उद्घाटनाप्रसंगी माननीय आमदार बापूसाहेब ताड यांनी गायीविषयी शेतकऱ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. तर पाहूया यावरचा रिपोर्ट. एका गायीत किती ताकद असते माहितीये का तुम्हाला? गाय हा नुसता प्राणी नाही, चमत्कार आहे, चमत्कार. काही नालायक लोकांना गायीचं महत्वच कळलेलं नाहीये. अहो, तुमच्याकडे एक गाय असेल ना तर 2 एकर शेती खुशाल करा आणि लाखो रुपये मिळवा. मोठमोठ्या शास्त्रज्ञांनी सिद्ध केलंय गोमूत्रातून सोनं तयार करता येतं. आणखी काय पाहिजे तुम्हाला? गोमूत्रात सोनं तयार करायची ताकद आहे. गाय दूध देत नाही म्हणून ती कामाची नाही असं समजू नका. तुमच्याजवळ एक गाय असेल ना, शेती करा, तिच्या जीवावर शेती करा आणि लाखो रुपये मिळवा. उगीच गायीचं रडगाणं गात बसू नका. साहेब साहेब कशाला? अरे माझं अर्जंट काम आहे. काय काम आहे? तीवर त्यांचं भाषण ऐकलं. ते म्हणले गाईच्या गोमूत्रातून सोनं बनवता येतंय. हो, गाईच्या गोमूत्रातनं कोणी सोनं बनवलं होतं का? ते काय पण बरळतात. तुम्ही निघा. अरे अरे सगळे लोकांसमोर बोलत होते टीव्हीवर. ते काय पण बरळतात. तुम्हाला म्हणलं ना, तुम्ही निघा. नाही नाही, मला भेटायचं त्यांना. तुम्ही निघा. अहो, साहेबांची गाडीला गाई बाजूला घेतो घ्या. घेतो बाजूला. साहेब 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 काय आहे? हे घ्या. काय आहे? तुम्ही फक्त सोनं बनवून द्या. दिवसाला 2-4 बाटल्या गोमूत्र देईन. तुम्ही सोनं बनवा, आपण अर्धा वाटून. कोण आहे तू? काय फालतू बडबडतोय? तुम्हीच तर म्हणले होते गोमूत्राचं सोनं बनवता येतं म्हणून. गोमूत्राचं सोनं बनवायला मी काय शास्त्रज्ञ आहे काय? बोलले तर तुम्ही शास्त्रज्ञ म्हणे साहेब. बोला की साहेब. गप का आता? का म्हणून आमच्यासारख्या शेतकऱ्याला याला बनवता? का खेळता आमच्या भावनेशी? थांबवा हे सगळं आता. तुम्ही आजारी पडला तर परदेशात इलाज घ्यायला जाता आणि आमच्यासारख्या गरीबाला गोमूत्र पिऊन बरं व्हा म्हणता. अरे असलं भाषण तरी बंद करा साहेब. तुमच्या या अशा भाषणांनी ना गाय बदनाम होते साहेब. गाईचे तरी लाज बघा. ए, काय फालतू बडबडतोय? अरे हकलून द्या याला. हो, चला निघायच नाही. निघा. मी जात आहे. सांगलोय तुम्हाला. निघा निघा पहिला. गोमूत्रातून सोनं हवंय म्हणे याला. सगळे मम्मी, लागला का फोन? वय कुठे? गाईची सोय झाल्याशिवाय घरी येणार नाही म्हणले. लई बोलले त्यासनी तुझी हाऊस पुरी केली नाही म्हणून. त्यांना सांग ना, मला नकोय बाईक वगैरे काही. तुम्ही परत या म्हणा. इथे काहीतरी खायला घेऊया राणी. ये ग माय. ये. हे अरे बिस्किटाचा पुडा दे की एक. ए, बघ ती काय खायला लागली. अरे हाकललं त्या गाईला बाहेर. अरे ती बघ ना खायला आल्या. कळतं काय तुला? काय हाकल ना तिला. अरे बघत काय बसला, सगळी ज्वारी खाल्ली. काय माणूस आहे ह्यो? ए बाबा, ए मारू नको. एक कुरकुरेच पाकिट दे रे. अप्पा, इकडं कुठं? आणि गाय? गाईला घेऊन बंडूकडे गेलतो. बर. हा टेम्पो तुझा आहे का? होय, माझाच आहे की. मला जरा सोड की. भाडाने चालू आहे मुंबईला. अरे वाटेत कुठे सोड ना, जमल ना? सोडतो की अप्पा. काय मोकळा स्टॅम्प घेऊन निघाली. हा
चला चला. मम्मी 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 काय र काय झालं? तुमच्या पोरानं काल धाब्यावरनं गाडी चोरली. दिस मावळतो. अरे लोकांना फसवून पण नका म्हणता तुम्ही आणि अशी भाकड काय आम्हाला दानात दिली? अरे ब्राह्मणाला फसवलं, ब्राह्मणाला. लक्षात ठेव, कशी शांती मिळणार तुझ्या आईला? दिस मावळतो वई अंधाराचं रान. हे बघा नामदेवराव, अजून काढवा पाहिजे असेल तर पहिलं पैसे चुकतं करा दिस बघा. मावळतो वई अंधाराचं रान. येई पहाट घेऊन रान पाखराचं गाण. काळ येळचा हा फेरा नाही चुकला र कधी. काळ येळचा हा फेरा नाही चुकला र कधी. भले बांधल धरण तरी थांबली ना नदी. किती लाख उपकार तरी नाही कुणा जाण. मानसाच्या मोहापायी माझी धरणी बदनाम. माझी हरणी बदनाम. माझी धरणी बदनाम. माझी हरणी बदनाम. खोळ्यावानी दारोदारी आता हिंडशील किती. मोलभाव सोयीसाठी रोज भांडशील किती. जीव जाणतो रे मुका तुला पुण्य तिचं दान. मानसाच्या मोहापायी माझी धरणी बदनाम. माझी हरणी बदनाम. नामदेव अप्पाला मुंबईला घेऊन आलो मी. आता आईला अवघड झालं की. नामदेव अप्पा काय करू यांचं? अरे बा, मोठे मोठे बिल्डिंगी. कुठे आलो आपण? मुंबई. झोप मला लागली. चूक माझी झाली बाबा, पण तू तर जागा होतास ना रे. होतो आप्पा, पण काय कुठल्या धंद्यात आलो? काय काय ठेवून सोडलं चूक तू झाली मला आप्पा आगीतून माझी. पुपाट्यात. अरे बाबा,
मला कुठेतरी माझ्या गावाजवळ सोड रे बाबा. चुकलं आप्पा, चुकलं माझं. हे बघ, मी तुझ्या पाय पडतोय. हं? राणीला घेऊन कुठं फिरू मी या मोठ्या शहरात? अहो, मी पाय पाय पडता पडतोय का? तुझ्या. अहो, मी सारखी होती मुंबईला. सारखी होती. अरे राणीला उतरून द्या. ऐक ना. मी घेऊन जातो की तुम्हाला. हे भगवंता, काय ठरवलंयस तू माझ्या बाबतीत? अरे माझं काही चुकलं असेल तर माफ कर बाबा मला. दुष्काळापुढे हाल मानली बाबा मी. कुठून आणू पाणी सांग, तूच सांग. कुठून आणू पाणी, कुठून आणू चारा? चारा काय भावानं विकत घेतला जातो माहितीये का तुला? हे व्यापारी लोक आहेत ना, कडव्याची खोटी टंचाई करू लागलेत. ए बाबा, इथपर्यंत आणलंस ना, नशिबाने आलोय म्हणलंस तरी चालेल. आता तूच काहीतरी मार्ग दाखव मला. अरे गाय वासरांचं लई पुलक आहे ना तुला. मग सांभाळ बाबा माझ्या राणीला आणि माझी सुटका कर यातून. गायीची काळजी तुलाच. तू आणि गाय वेगळा नाहीस. आता तूच ठरव. या पैशाची ज्वारी घ्या आणि गाईला द्या. काळजी घ्या गाईची. आज या ठिकाणी बंडू भगिनी सगळे मिळून गाईची सेवा करणार आहेत. तरी सगळ्यांनी पुण्य कमवायचा लाभ घ्यायचा आहे. गाईची सेवा ईश्वराची सेवा. लग बग लग बग तग मग गग लग बग लग बग लग बग लग बग तग मग गग लग बग लग बग. ए लग बग झाली ठरल्या वेळी ग लग बग झाली ठरल्या वेळी बसून बसले झोळी ग. अन चित्रा माझ्या ज्वानी वरती मिळते मक्कळ बोली ग. लग बग लग बग तग मग गग लग बग लग बग लग बग लग बग तग मग गग लग बग लग बग. हे माणूसा कल गोबर गठ्ठा हे माणूस अक्कल गोबर गठ्ठा माया ममता हरली ग. अन आज गळ्याची दावण दोरी दावण दोरी आहा आज गळ्याची दावण दोरी गोठ्या मंदी उरली ग. कशी आहे राणी? हाय हाय चांगली आहे. अहो लेकाने ट्रॅक्टर आणले भाड्याने. हा राणीमुळे आपलं दिसच पालटलं नाही.
जीव जाणतो फार जुनं घरदार वाटत निगाव माघारी परती हम्मा 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 लग बग लग बग लग मग गग लग बग लग बग लग मग लग बग लग बग लग मग गग लग बग लग बग लग मग. अरे कधी कधी असं वाटतं आपणच वेडी आहोत की काय, आपल्याला दुनिया कळली नाही. तुला सांगतो, इथं मुंबईत 10 रुपयाचा चारा दिला ना की लोकांना पुण्य भेटतं. आपण शेतकऱ्यांनी आयुष्यभर गाय सांभाळून काय मिळवलं बाबा? हा, नुसती फरफट. इथं गाईला किंमत आहे आणि गोमूत्राला बी. गाईला जीव लावणारे लई भक्त आहेत मुंबईत. लोकांना पुण्य मिळत असेल आणि गाईचं पोट भरत असेल तर चांगलंच आहे की. लग बग 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 लग बग. येऊ द्या सगळे भाकड गाई मुंबईला. काय समजलं? या घेऊन.